मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी सोलापूर नगरी सज्ज झाली आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य गोलाकार पद्धतीचे व्यासपीठ उभारले आहे। शहरात ठिकठिकाणी जरांगे पाटलांच्या स्वागताचे बॅनर आणि स्वागत कामानी उभारण्यात आले आहेत। शहर जणू काही भगवमय झालंय। आज सकाळी 10 वाजल्यापासून मराठ्याचे लाखोंचे भगवे वादळ सिद्धरामेश्वरांच्या पावनभूमीमध्ये एकवटणार आहे। मराठा व कुणबी एकच सगळे करावा या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलन अंतर्गत शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात बुधवार 7 ऑगस्ट रोजी सोलापुरातून होणार असून या शांतता रॅलीसाठी जरांगे पाटील यांचे दुपारी 12 वाजता येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात आगमन होणार आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे। त्यानंतर तेथून ते रॅलीने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करणार आहेत। त्यानंतर तेथेच उभारण्यात आलेल्या भव्य व्यासपीठावरून ते मराठा समाज बांधवांना संबोधित करणार आहेत। या शांतता यात्रेची तयारी पूर्ण झाली असून शहरात ठिकठिकाणी जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी भव्य स्वागत कामानी उभारण्यात आले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते संभाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत जरांगे पाटलांच्या स्वागताचे डिजिटल बॅनर मराठा क्रांती मोर्चा आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने झळकत आहेत। शांतता रॅलीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते संभाजी महाराज चौक, बाळीबेस आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत मार्ग 12 तास वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय। त्यामुळे शहरातील वाहतूक इतरत्र वळवण्यात आले असले तरी या शांतता यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉक्टर कुमार आशीर्वाद यांनी त्यांच्या अधिकारात शहरातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली असून तसे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काढण्यात आले आहेत। त्याबाबतची अंमलबजावणी तात्काळ करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। महिलांसाठी बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभा आणि शांतता यात्रेत लाखोंचा जनसमुदाय येणार आहे। यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय असणार आहे। त्यामुळे सकल मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजन समितीच्या वतीने महिलांची विशेष काळजी घेतली गेली आहे। ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात मराठा समाज या संघर्ष यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी येणार आहेत। तरी शहर जिल्हा परिसरातील समाज बांधवांनी गर्दी टाळण्यासाठी पार्किंगच्या ठिकाणी गाड्या पार्किंग करून सभेच्या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे। संघर्ष योद्धा मनोजदादा पाटील हे सोलापूर दौऱ्यावर 7 तारखेला येत आहेत। मनोजदादा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस लोकांना भेटण्याकरता बाहेर पडतात ते तुम्हाला माहीत आहे, लाखोंची गर्दी त्यांना बघण्यासाठी ऐकण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येत असते। गेली 1.5-2 वर्ष झालं मनोजदादा वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सरकारला जनतेला जागं करण्याचं काम करत असताना हा त्यांचा पश्चिम महाराष्ट्रातला जो दौरा आहे तो अत्यंत निर्णायक आहे। कारण आत्ता या दुसऱ्या टप्प्यात सुरू होत असलेला हा पश्चिम महाराष्ट्रातल्या दौऱ्याची सुरुवात सोलापूरला होती आहे आणि सोलापूरला ही जी सुरुवात होत असताना मग यानंतर सांगली असेल, पुणे असेल, सातारा असेल या भागात जेव्हा मनोजदादा जातील, ज्या पद्धतीनं सोलापूरमध्ये मनोजदादांचं भव्य असं स्वागत होणार आहे ते संपूर्ण महाराष्ट्र आता बघणार आहे। आणि मी एवढं आवर्जून सांगतो, मराठा क्रांती मोर्चा सोलापूरच्या वतीनं अतिशय सूक्ष्म पद्धतीचं नियोजन करून मनोजदादांचं स्वागतसुद्धा होणार आहे आणि इथं येणारा जो मराठा समाज बांधव आहे त्याची सोय कशा पद्धतीनं करता येईल, त्यांना कुठल्याही गोष्टीची अडचण येणार नाही ह्याची खबरदारी क्रांती मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे। ग्रामीण भागात जाऊन लोकांना जागृत करण्याचं काम गेली 8 दिवस झालं चालू आहे। ह्याच्यामध्ये पोलीस मदत असेल, पोलिसांची असेल, प्रशासनाची मदत असेल, महापालिकेची मदत असेल, या सगळ्यांची मदत घेऊन आपण यामध्ये काम करतोय। या मोर्चाच्या ह्याच्यासाठी मनोजदादांचा आवाज लोकांपर्यंत शेवटपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी 200 भोंगे आणि साऊंड सिस्टीमची व्यवस्था करण्यात आलेली आहे। शेवटच्या माणसाला मनोजदादा दिसले पाहिजेत, त्याच्यापर्यंत 20 LED स्क्रीनच्या माध्यमातून लोकांना लावून मनोजदादांना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतोय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथं तुम्ही बघितलं असेल भव्य असा स्टेज उभा करण्यात येत आहे आणि या स्टेजचं वैशिष्ट्य असं आहे की हे एक गोल आकारामध्ये स्टेज तयार केलं। शिवाजी महाराजांच्या आजूबाजूला सगळीकडून मनोजदादांना फिरता येईल आणि पहिल्यांदा असं असेल की मनोजदादा एकाच टायमाला सगळ्या दिशेला ते सहज बोलू शकतील। कारण हा चौक जरी मोठा असला तर गर्दी त्याच्यापेक्षाही मोठ्या ताकदीने इथे येणार आहेत। आज आम्हाला अपेक्षित आहे की 7 ते 8 लाख लोक या मोर्चामध्ये सामील होतील। या नियोजनामध्ये आम्ही 1 लाख पाण्याचे बॉटल असतील, 1 लाख फ्रूट पॅकेट असतील
अशा पद्धतीनं की जेणेकरून येणाऱ्या बांधवाची सोय, कारण का 4 ते 5 तासपेक्षा जास्त माणूस इथं राहणार आहे, तर अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. 11 वाजता मनोजदादा संभाजी महाराज पुतळ्यापाशी येतील. तिथं त्यांचं भव्य स्वागत होऊन संभाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर रॅलीच्या स्वरूपाने ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत येतील. तिथं त्यांची भव्य सभा होईल आणि त्यानंतर मनोजदादा पुढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, अहिल्यादेवी होळकर असतील, सोलापूरचे 4 हुतात्मा असतील, यांना अभिवादन केल्यानंतर सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वराला दर्शन घेण्याकरता आपल्या सोलापूरच्याच शाजीरवाली दर्गा तिथं या रॅलीकडे बघण्याचा माननीय जरांगे पाटील साहेबांनी शांतता रॅली म्हणून सांगितलं आहे. आम्ही मराठा क्रांती मोर्चातर्फे याचं सगळं नियोजन झालेलं आहे. पण आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खाऊन सांगितलं की मराठ्याला आरक्षण देणार. पण आता एक वेळ आलेली आहे की याचा शोध घ्यायला पाहिजे, याला कोण आडवं येतं. त्यांनी देणार तर आहेतच, शिवाजी महाराजांची शपथ खाल्ल्यामुळे देणार तर आहेतच, त्यामुळं त्यात काही शंका नाही. पण त्याचं कोण आडवं येतं याचीही माहिती घेतली पाहिजे आणि मराठा समाज ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, आरक्षण घेतल्याशिवाय राहणार. सोलापुरातून पश्चिम महाराष्ट्रात शांती मोर्चाचं आगमन होणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्र एका वेगळ्या विचारसरणीचा हा भाग आहे. पश्चिम महाराष्ट्र मग राजकीय लोक जे पश्चिम महाराष्ट्रातले खूप राजकारण महाराष्ट्रावर पगडा करणार असतं पश्चिम महाराष्ट्राचा, तर या ठिकाणी जरांगे साहेब उद्या हे सगळ्या दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय उलटा पालट करता येईल किंवा भविष्यात विधानसभेच्या काय करता येईल या बाबतीत ते घोषणा करण्याची शक्यता वाटते. कारण सगळ्यांच्या नजरा त्यांच्या घोषणेकडेच आहेत. कारण पश्चिम महाराष्ट्राची सुरुवात असल्यामुळं खूप मोठं महत्त्व या रॅलीला आहे. त्यामुळं आम्हाला सुद्धा ते काय आदेश देतील येणाऱ्या विधानसभेत किंवा येणाऱ्या काळात त्याच्याबद्दल आम्ही सुद्धा उत्सुक आहोत. माननीय मनोज जरांगेदादा पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आहे. पण पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याच्या अगोदर सोलापूर शहरामध्ये त्यांचं आगमन होणार आहे. सकाळपासूनच संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या अनेक तालुक्यातून लाखो लोक त्या सोलापुरामध्ये आगमन होणार आहे. सोलापूर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं चांगल्या पद्धतीनं आम्ही तयार केलेलं आहे. LED ची व्यवस्था असू द्या, 1 लाख फूड पॅकेटची व्यवस्था असू द्या, पाण्याची व्यवस्था असू द्या, की अनेक आणि सुरक्षा स्वयंसेवक 1000 स्वयंसेवक आहेत. त्यामुळं सोलापुरात येणाऱ्या लाखो लोक येणार आहेत त्यांच्या गाड्याची व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. ती जिथं पार्किंगची व्यवस्था केलेली आहे तिथं ते पार्किंग गाड्या पार्क करून आतमध्ये यायला पाहिजे, जेणेकरून सोलापूर शहरातील यंत्रणा कोलमडली नाही पाहिजे. आणि येणाऱ्या लोकांना आरोग्याची व्यवस्था केलेली आहे. कधी चुकून कुणाला काय झालं तर औषधाची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळं सोलापुरात लाखो लोक जरी आले, जरी पाण्याच्या बाटल्या असू द्या, कचरा जरी पडला तर आम्ही महापालिकेच्या माध्यमातून स्वयंसेवकाच्या माध्यमातून कचरासुद्धा आम्ही साफ करणार आहे. त्यामुळे येणारा उद्याचा दिवस सोन्यानं लिहिण्याला असेल आणि लाखो लोक सोलापूर मनोजदादा जरांगे यांचं भाषण ऐकणार आहेत आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं अशी संपूर्ण राज्यातल्या मराठा बांधवांची मागणी असून उद्याचा दिवस हा बोधना भूतना भवितव्य असेल. आणि आमचे सर्व पदाधिकारी ज्येष्ठ असू द्या, सगळे कार्यकर्ते असू द्या, सर्व आम्ही पक्षाचे डोळे बाहेर ठेवून समाजाला आरक्षण मिळावं आणि म्हणून आम्ही सगळे अहोरात्र झटत आहोत. त्यामुळं सोलापुरात येणाऱ्याने शांततेने यावं आणि शांततेने सभा ऐकून शांततेने घरी जावं.